वाहतूकदारांचा साताऱ्यात बेमुदत संप, ई-चलनाच्या विरोधात उठवला आवाज. ई-चलनाच्या अन्यायी स्वरूपाच्या दंडवसुलीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य मालवाहतूक संघटनेने 5 मार्चपासून बेमुदत राज्यव्यापी बंद पुकारला आहे. त्या बंदचे साताऱ्यात तीव्र पडसाद उमटले. मालवाहतूक, खासगी ट्रॅव्हल्स तसेच वाहतूकदार संघटनांनी साताऱ्यात कालिदास पेट्रोल पंप ते पोलीस कवायत मैदान या दरम्यान आपली वाहने एका ओळीत उभे करून आपला निषेध नोंदवला. यासंदर्भात राज्य वाहतूक संघटनेच्या समन्वय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ई-चलनाच्या अन्यायी पद्धती, दंडाची अवाजवी रक्कम आणि मनमानी कारवाईच्या विरोधात महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट्स ॲक्शन कमिटीच्या नेतृत्वाखाली 5 मार्च 2026 पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू झाला आहे. साताऱ्यात खासगी वाहतूक ट्रॅव्हल संघटनेने या बंदला प्रतिसाद म्हणून आपल्या गाड्या बंद ठेवत ई-चलनाच्या संदर्भात शासनाने स्वीकारलेले धोरण रद्द करावे अशी मागणी केली. मालवाहतूक संघटना जिल्हा समन्वय समिती सातारा व खासगी ट्रॅव्हल संघटनेच्या वतीने विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये तातडीची बैठक घेण्यात आली. जोपर्यंत राज्य शासन यासंदर्भात निर्णय घेत नाही तोपर्यंत हा बंद तीव्र गतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातारा लोणंद रस्त्यावर रस्त्याची एक बाजू वाहनांनी व्यापली होती. प्रत्येक बसवर काळे झेंडे लावण्यात येऊन राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. हा संप बेमुदत असून जोपर्यंत सरकार ई-चलन प्रणालीत सुधारणा करत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील, असा इशारा वाहतूकदार संघटनांनी दिला आहे.